नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम श्री महालक्ष्मी नम. भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोच हीच मी प्रार्थना करते. आज आहे अधिक मासाचा 16वा दिवस. आज आपण बघणार आहोत की श्री अधिक मास महात्म्य 16वा अध्याय. हा अध्याय आपण पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडचणी दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अध्याय हा समजला जाईल. तर जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण अध्याय ऐकायला मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका, जेणेकरील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा. श्री गणेशाय नम. नमोजी वरद नमोजी वरद विनायका, नमोजी विघ्नहारका, नमोजी मूषक वाहका, नमो प्रथम पूजकाशी सरस्वती विद्येची देवता विना पुस्तक धरिता, शब्द रत्नांची खान सांगता नये मोलेचे सद्गुरु तो किमयागार जैसा. हा जादूगर अद्भुत सर्व घडवणार सहज आपल्या लीने गुरु गणेश सरस्वती करून. त्या नमुनास पुढे कथन निवेदनास आता करीतो प्रारंभ. गरुडमय सुदेवास पुत्र नाही तव, भाग्यास परी तू केले घोर तपास, त्याचे फळ तुझे मिळे स्वामींनी आज्ञा दिली म्हणून मी. माझ्या शक्ती सामर्थ्यानं त्याच्या कृपे पुत्र देऊनी, इच्छा तुझी पूर्वीन मी माझ्या अंशापासून देतो तुला पुत्र. संतानाचे सुख आज भोगून घे मनासारखे, धन्य धन्य तू. विप्रभवरा भक्तीने जिंकले श्रीधर, दर्शना देण्याची तुला त्वरा केली पहा रमावरी भाव. भूकेला रे भगवंत केवळ पाही, त्या भक्ती प्रेतती सकामे वा इच्छी हरित इच्छा रहित तरीही. फलदायी रे प्रपंचाचा आहे सारा, हा मायेचा खेळ पसारा इथे नाही कुणाचा आसरा. एका हरी वाचून श्रीहरी जयावर कृपा करी, त्याची मनोकामना दिसणारी पूर्ण होती. पूर्ण करीत असे श्रीहरी पाहून भक्ती भावास, श्रीहरीची कृपा केवळ म्हणून मिळेन तुला बाळ आता त्याचा. करी संभाळ प्रेम भरे तू पुत्रव्रत, ऐसा आशिष देत विप्रभवरा भरे. परतले श्रीहरी वैकुंठ नगरा, सुदेव विप्र आला घरी आनंदाने, त्या मोठ्या सुदेव ब्राह्मण घरी येऊन रमून गेला. संसारी जाणे सत्य झाले गरुड वचन, गौतमी झाली गर्भवती उचित काही, त्या गौतमीला एक सुंदर पुत्र झाला. आनंदन माये मनाला सुदेव सुखाव. श्रीमुख बाळाशी पाहून हर्षित झाला सुदेव ब्राह्मण मने, आजचा सुदिन म्हणून. पितृत्वाचा लाभ घडे पुत्र जन्मोत्सवाचा उत्सव झाला, ग्रही संपन्न थाट केला. बारशाचा केला मोठा ग्रह त्याने संपन्न केले, सूत जनन सोहळा करीत आमंत्रे सकल अपतिष्ठा. समारंभ केला दानगा मोठा सुदेव बहु आवडीने, गरुडाच्या व्रताने जन्मना सुख नाव ठेविले. बाळाला नामकरण झाला भला केले अति आवडीने, स्वकी इष्टमित्र सगळे कार्यास त्या आले. पाचारिले भोजन धनधान्य दिले, संतुष्ट केले सकळांस सुदेव ब्राह्मण गौतमी माता. सुख आनंदात राहत असता बाळलीला पाहून चित्तास आनंद त्याच्या होत असे माता. पुत्रावरी संस्कार करी पिता शिकवी अक्कल, हुशारी ज्ञान देऊन केले तयापरी तयार केले. उचित समयी उपनयन पित्याने केले, त्या लागून ब्रह्मचर्य व्रत पालन दिले. गायत्री उपदेश हळूहळू शुक बाळ शिकून, विद्या कला सकल निघून झाला विप्र बाळ. हर्षित झाले माता पिता, पित्यांची प्रीती पुत्रावरी सदा जपे, फुलापरी कमी न पडू दिले ग. सारी इच्छा तया पूर्व तसे पुत्रही गुणवान होता, लाडा कौतुकाचा पात्र होता मित्र. परिवार त्याचा होता सुंदर मित्रांचा. एके दिवशी सुदेवाच्या घरी देवल ऋषींची आली स्वारी, सुदेव ब्राह्मण दंडवत करी स्वागत. सप्रेम देवल ऋषींना उच्चासन देऊन केले पद प्रलाक्षण स्वागतार्थ, तेथे अर्धदान दिले त्यांनी सारे आनंदे. मग दोघे माता पिता शुक बाळास पदी घालता, सुख देवलांचे पदी झुकता घेतला जवळ, प्रेमाने करून सुखाचे मुखावलोकन. काय बोलती ऋषी जाण पुत्र असे हा भाग्यवान तुझा सुदेव ब्राह्मण विद्या. तेज ते मुखावर सरस्वती, याचे जिभेवर विनय नम्रता, सुसंस्कार संपन्न आहे तुझा पुत्र हा. पुत्र शुभ पाळस घेऊन जवळी देवल ऋषी हस्तरक्षा निहाळी, पाहता पाहता त्याची आली ती चिंता काजळी. चरेवर सुदेव ब्राह्मण करी प्रार्थना, बाकीत मुलांचे ते सांगा ना आतुर भविष्य.
त्याच्या जाणण्या चित्त माझे ऋषीवरन काही न बोलती नजर खेळले बाळावरती खंत वाटली त्याची चित्ती आयुष्य रेषा पाहुण्या आयुष्य रेषा होती खंडित 12 वर्षाचा काळ फक्त शुक्ल बाळाच्या प्राणंतात आयुष्य सीमा मर्यादा शुक बाळास बाहेर पाठविला जा म्हणती आता खेळायला मग सांगते विप्रदान त्याला कटू भागित बाळाचे कळले ठरणार अल्पायुषी 12वे वर्षी मरण त्याशी हा बुडणार जळाशी भविष्य आहे भयानक युगे सांगून झडकरी ऋषी लगभरे गेली सत्वरी म्हणत विप्रा एक श्रीहरी त्याची इच्छा नाकडे ते ऐकून वार्ता कान विप्र आणि त्याची पत्नी व्यथित झाले अंतकरणी टाकती देहधरणीस बाळाचे जाणू ती भविष्य जीव झाला कासावीस हलहल हाल ते झाले त्यास आती भागी पचविने गौतमी म्हणे सुदेव ब्राह्मणा देवापुढे कोणासे चालेना गरुडे यांची पूर्व सूचना दिली होती ते 8व्या प्रारब्धाचे जे भोग जीवास चुकवित ते देवा तिथे आपण त्यांचा काय करू शकणार नळ राजा तो दुःखात बुडाला रामाचा राजा भिक्षे टळला धर्मराजा दुःखात हरला राजवैभव घरदार बळीने त्रैलोक्य जरी जिंकले परिवामने पातळी घातले रावणाचे राज्य बुडविले हरण झाले सीतेचे विधी लिखित ना कोणा चुकणार व्हायचे तेच होणार भाग्यरेषा न पुसता देव दानव मानवाच्या तरी हाती काय उपाय आठवीत ते हरीचे पाय त्यालाच मागावे आता धैर्य पुढील प्रसंगाकारणे वाल्मिकी ऋषी राजा सांगती पत्नीचे वचन एकोणती विप्रधैर्य धरी चित्त सुमुख राहीन बोले त्याने एकच मार्ग निवडला हरिचिंतनाचा लळा लावला सतत त्याने आपल्या मनाला हरी चिंतने रमविले इथेच ब्रह्मद नारद पुराणीचा विप्रपुत्र भाकितेचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झाला असे अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेच 16वा अध्याय चरणास प्रेमभावे समर्पितो आता जो अध्याय आपण ऐकला आहे तोच अध्याय आपण आता मराठीमध्ये ऐकणार आहोत जेणेकरून ज्यांना अगोदरची संस्कृत समजत नाही त्यांनी हा मराठीतला अध्याय ऐका बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा गरुड ब्राह्मणास बोलून गरुड सुदेवास म्हणाला की हे वासुदेवा तुझ्या भाग्यात संतती योग नाही जे स्वामी म्हणाले ते खरंच आहे पण तू त्यांची जी भक्ती केलीस ती पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल दया उपजली आहे तेव्हा आता मी माझ्या अंशापासून एक पुत्र तुला देतो असा आशीर्वाद मी तुला देतो सुदेव ब्राह्मणास देऊन गरुड श्रीहरी वैकुंठास घेऊन गेला पुढे उचित समयी गौतमी ही गर्भवती राहून तिने एका पुत्रास जन्म दिला बाळाचे श्रीमुख पाहून सुदेव ब्राह्मणाला मोठा आनंद झाला त्याने बाळाच्या वारशाचा मोठा थाट केला गरुडाच्या वरदाने पुत्र प्राप्त झाला होता मोठा आनंद झाला होता जन्मला म्हणून त्याने आपल्या मुखाचे शुक असे नाव ठेवले हळूहळू पुत्र मोठा होऊ लागला एके दिवशी सुदेवाच्या घरी देवल नावाच्या ऋषीची स्वारी आली ब्राह्मणाने त्याचे उचित स्वागत केले सर्वांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा शुक बाळाकडे पाहून त्यांनी त्या मुलगा सद्गुणी होईल तुम्हाला सुख देईल असे सांगितले मात्र जेव्हा बाळ आलेल्या त्या मुलाची हस्तरेखा ऋषींनी पाहिली तेव्हा त्यांचा चेहरा मात्र गंभीर झाला होता त्याची हस्तरेखा पाहताना देवल ऋषींनी लक्षात आले की हा बाळ अल्पायुष्य आहे त्यास केवळ 12 वर्षाचे आयुष्य आहे ऋषींनी शुक बाळास बाहेर जायला सांगितले पाठवले हे कटू सत्य त्याच्या मातापित्यास कर्तव्य म्हणून सांगितले ते ऐकून उभयंतांना अति दुःख झाले ते दोघे व्यथित झाले शोक करू लागले त्यावेळी गौतमी पतीस धीर देत म्हणाली स्वामी देवापुढे कुणाचे काय चालते आहो प्रारब्धाचे भोग हे कोणाला चुकले आहेत का त्या पायीस नळराजा दुःखी झाला रामाचा राज्याभिषेक टळला वामनाने बळीस पातळात घातले सीतेचे अपहरण झाले तर रावणाचे राज्य बुडाले तेव्हा आता एकच करा की या हरीचे पाय धरून त्यालाच पुढील प्रसंगात सामोरे जाण्याचे धैर्य मागा वाल्मिकी ऋषी राजा सांगतात की पुढे खरोखरच तो विप्र हरिचिंतनास लक्ष घालू लागला इथे ब्रह्मत नारद पुराणीचा विपुत्र भाकितीचा अधिक मासाचा महात्म्याचा 16वा अध्याय पूर्ण होतो तुम्हाला जर हा अध्याय किंवा कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः